नमस्कार, मी अनिता वानखडे. आम्ही वाचक न्यूजपेपरचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ता. आज आपल्या समोर लाईव्ह येण्याचं कारण असे की गेल्या 2 महिन्यापूर्वी म्हणजे 2/6/2026 रोजी आम्ही एक ईमेल केला होता लालूचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांना की तहसीलदार यांची पत्नी अर्चना शेळके यांची चौकशी करण्यात यावी व त्यांनी 40 लाखाचा प्लॉट घेतलाय, तर त्याच्यासाठी आर्थिक जमव जी केली ती कशी केली, कुठून कुठले सोर्स आहेत की त्याच्यातून ते पैसा त्यांनी हे केला आणि ते 40 लाख रुपयाचा तो प्लॉट घेतला, याबाबत चौकशी करण्यासाठी आम्ही ते निवेदन सादर केलं होतं. पण 2 महिने होत आले तरी देखील आमचा जबाब कुठेही नोंदवून घेतला जात नव्हता. म्हणून आज मी पोलीस अधीक्षक कार्यालय लालूचपत प्रतिबंधक विभाग यांना भेट दिली, या कार्यालयाला भेट देऊन स्मरणपत्र सादर केलं. स्मरणपत्र सादर केल्यानंतर तिथे आम्हाला आज एक पत्र देण्यात आलं की तुम्ही जबाबासाठी आता या म्हणून. ठीक आहे, आम्ही लवकरच आमचा जबाब तिथं सादर करू. हा तर एक विषय झाला. पण जे तहसीलदारांची आम्ही ज्या चौकशी लावलेल्या आहेत त्या चौकशा जर अधिकाऱ्यांनी वेळेत निकाली काढल्या, वेळेत त्याच्यावर हे केलं आणि अहवालात सगळ्या ठिकाणी दोषी येत आहेत, फक्त विभागीय चौकशी लावून त्यांची चौकशा सगळ्या थांबवल्या जात आहेत, तर हे कुणाच्या आशीर्वादाने होतं याचाही तपास होणं गरजेचे आहे. तसेच की तहसीलदार हे अधिकारी वेळेत चौकशी निकाली काढत नसल्यामुळे तहसीलदार बीड हे काय करतायत, नवीन नवीन व्यक्ती तयार करतायत आणि माझ्या विरोधात खोट्या तक्रारी द्यायला सांगतायत. आता खोट्या का म्हणेल तुम्ही म्हणतात, तर खोट्या का, तर ज्यांच्या घरी जर मी जाऊन पैसे मागितले तर ती व्यक्ती तर साधारण कुणाला सुद्धा माहिती की 112ला कॉल करून पोलीस बोलू शकते जर तुम्ही घरझडती घेणार तिची तर. पण तहसीलदारांच्या पत्नीने ते केलं का? तहसीलदार पण तिथे उपस्थित होते. अहो पण तुम्ही सांगायचं ना की बाबा आम्ही आता अँटी करप्शन मध्ये अडकलेलो आहे, आमच्या झडझडत्या होऊ लागल्यात आणि तुम्ही आमच्या तक्रारी काही थांबवायचं नाव घेत नाही, म्हणून असे माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. आणि अजून एक विशेष, त्यांनी आता 2 दिवसापूर्वी तर एक मुस्लिमची महिला माझ्या विरोधात निवेदन द्यायला सांगितलं. देण्याबद्दल काही नाही, लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे की निवेदन देऊ शकता. पण मग हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करायचं काम चालू आहे का यांचं, की कुठं जातीवाद पेटून द्यायचं काम चालू आहे का? कारण त्यांना सवयच आहे तशी. असं माझं मत नाही बरं, अशी जनतेची चर्चा आहे. मी माझं मत सांगत नाही, कारण असं झालं होतं एक ठिकाणी असं म्हटलं जातं. असो, पण नंतर मग ते गणेश भानवसे, त्या गणेश भानवसेला सांगितलं, आता तो कुठे राहतो? सोलापूरला. आता सोलापूरला मी त्याला कधी भेटले नाही, कधी पाहिलं नाही, कोण व्यक्ती आहे काय आहे, त्यांनी माझ्या विरोधात तक्रार दाखल करून टाकली. असो, आता पुढे काय झालं, तो उपोषणाला बसणार होता. आता कधी बसणार आहे देव जाणे, बघू आता पुढे काय आहे. आणि त्याच्यातून आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की जर ह्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तहसीलदारांच्या चौकशा निकाली काढल्या तर त्याच्यामध्ये ते दोषी आढळून आलेले, हे मी बोलत नाही, त्यांचे प्रत्येक अहवाल बोलताय. मग अहवाल आले की काय करतायत, फक्त विभागीय चौकशी लावायची आणि वर्षानुवर्ष पेंडिंग ठेवायची. अहो शासनाचे निर्णय आहेत, 3 महिने 6 महिने झाले नाही चौकशी तर पुढे काय प्रोसेस करायची, सगळ्या गोष्टी आहेत ना. मग का जिल्हाधिकारी जालना असो, बीड असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो, हे का लवकर निकाली काढत नाही, याचीही चौकशी व्हावी म्हणून, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी व्हावी म्हणून मी दिनांक 27 जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या वेटिंग हॉलमध्ये ठिय्या आंदोलन लावलेलं आहे. तर ठिय्या आंदोलन लावल्यानंतर देखील अद्यापही कोणता आम्हाला पत्रव्यवहार झालेला नाही. अद्यापही जालना घोटाळा इतका मोठा अनुदान घोटाळा आहे, तर आता आज मला त्याचं पत्र दिलं की नाही त्याची विभागीय चौकशी सुरू आहे. अहो विभागीय चौकशी सुरू आहे, तर ती विभागीय चौकशी त्यांची तर कधी चालू झाली? 3ऱ्या महिन्याला चालू झाली. अंदाजे त्याची तारीख ठीक आहे, मी ती कमेंट बॉक्स मध्ये टाकेल, मी अंदाजे तारीख त्याची काय आहे ते. पण मग इतके दिवस झाले, म्हणजे 3ऱ्या महिन्यात लागली हे नक्की. मग 3ऱ्या महिन्यात चौकशी लागल्यानंतर आता चालू आहे 7वा महिना. मग डी लागल्यानंतर कमीत कमी आता माझ्या अभ्यासानुसार किंवा माझ्या जेवढं मला माहितीये तर जोगदंड म्हणून महिला होती तर तिची 3च महिन्यात डी पूर्ण झाली होती. मग हे महिलांसाठी वेगळा न्याय आणि पुरुषांसाठी वेगळा न्याय असं काही आहे का? तर ह्याचीही चौकशी झाली पाहिजे. माझी फक्त आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून ह्या तहसीलदारांची लवकरात लवकर चौकशी होऊन कारवाई होईल. आणि अजून जाता अजून एक सांगायचं राहिलं की त्यांनी वर्ग 2च्या जमिनी 1 केलेल्या आहेत, हे सुद्धा आंबडच्या चौकशीमध्ये सिद्ध झालेले. उच्च न्यायालयाचे आदेश आलेले आहेत की बीडमध्ये तर त्यांनी अक्षरशः गरीब लोकांची जमिनी काढून दुसऱ्यांना दिल्या होत्या. बिचारे ते आजोबा होते, त्यांची मुलगी, तिच्या मुलाने ते प्रकरण हँडल केलं म्हणून त्यांची जमीन आज वाचली, नाहीतर ह्या तहसीलदारांनी तिथे जमीन विकूनच खाण्याचं ठरवलं होतं.
का तसे फेर केले होते. 155 आदेश काय आहे, नॉर्मल दुरुस्ती असेल तरच ती दुरुस्ती करणं गरजेची आहे. त्यांनी ते डायरेक्ट दुसऱ्याच्या नावाशी ती करून टाकली. म्हणजे इतके इतके करामती आदेश असून सुद्धा आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. ह्याच्या मागचं कारण काय आहे हे आम्हाला अद्यापही कळायला मार्ग नाही. माध्यमातून सर्वांना विनंती करत आहे की हे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेची आहे, की अशा गोरगरिबांच्या जमिनी बळकवणारे, प्लेग्राऊंड, म्हाडा आरक्षण अशा गोष्टींना सुद्धा बगल देणारे, त्याच्यामध्ये याने प्लॉट टाकणारे किंवा महिलांना असो किंवा आमच्या पैठणला तर शेतकऱ्यांना सुद्धा बोलले होते तुमची लायकी आहे का, हे सगळीकडे व्हिडिओज व्हायरल झाले होते. मी बोलत नाहीये, हे सगळीकडे व्हिडिओज व्हायरल झाले होते. म्हणून हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा आणि त्यांच्या कारवाई होण्यासाठी मला मदत करावी, हीच नम्र विनंती. धन्यवाद. शिवाय घालून काढून दिली तुम्ही ते मेंबर म्हणून बोल राहिलो एवढं की बा बोलतो, प्रेमानं बोलतो, जायला जाऊ देतो, 7 दिवसांना काढून बी देतो. हा नाही तर काय लायक हो तुमचे? तहसीलदाराचं एवढं बोल राहिले तुम्ही इथं भडभड भडभड भडभड. काय लायकी तुमची? नालायक पण एकदम डोंगरे साहेबाला बापूला की त्यांना अजिबात उभं करू नका. होऊन काय होऊन एक मत कमी होईल तुमचं.